ओसीडीची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे, तुमच्या रिलेशनची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे, परत वरीची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे, फिअर ओव्हर थिंकिंग म्हणतो. तर ते एक्सपेरिमेंट होते की ब्रीथिंगवरती, त्याला श्वासशास्त्र आपण म्हणतो, श्वासाचं शास्त्र. हे मशीन कसं करतं, तुमच्या श्वासाला कॅप्चर करतं लाईव्हवरती, म्हणजे कुठलाही रेकॉर्डेड नाही, तो लाईव्ह तुमचा जो आहे आणि तोच तुम्हाला प्रोसेस करून कॅप्चर करून तुम्हाला ऐकवला जातो आणि तो ऐकवल्यामुळे तुम्ही काय, आता अस्थिर झालेलं जे मन आहे तुमचं ते स्थिर होतं. बघा ध्वनीचं जे शास्त्र आहे ते खूप वेगवेगळं आहे. जसं तुम्ही एखाद्या देवळात गेल्यानंतर तो घंटानाद ऐकल्यानंतर तुमच्या वेगळे व्हायब्रेशन क्रिएट होता किंवा तेच तुम्ही डीजेच्या कोणाच्या प्रोग्राममध्ये गेलात तर व्हायब्रेशन वगैरे क्रिएट होता. ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन हे आजकालच्या पॉइंटमध्ये का वाढले? बघा आता कोणतंही तुम्ही सॉन्ग घेतलं, ट्रॅक घेतला किंवा इन्स्ट्रुमेंटल घेतलं, त्याच्यामागे एक फ्रिक्वेन्सी असते वेगळ्या प्रकारे. मुळात 5 फ्रिक्वेन्सी असतात. डेल्टा असते, अल्फा असते, थीटा असते, बेटा असते आणि गॅमा असते. मॅनिफेस्टेशनमध्ये काय होतं ना, की तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी विचार करता आणि तुम्ही ठरवता, की समजा 2 वर्षांनी मला 50 लाख रुपये असलेली नोकरी मिळवायची आहे. रोज ते घोकत राहणार. पण मनात कुठेतरी डाऊट असतो. ह्या कधी इडा चालू असते, कधी पिंगा चालू असते आणि त्यातली मधली जी सुषमा पण एक असते, ठीक आहे. पण ही जास्त लोकांना माहीत नसते. तर हा सगळा बॉडीचा जो कंट्रोल आहे, म्हणजे एखादं दुखणं तुम्हाला बरं करायचं आहे, एखाद्या गोष्टीवर मात करायची आहे, जेव्हा तुम्ही ह्या इडा पिंगळाच्या गोष्टी समजता सौरशास्त्राच्या थ्रू, तेव्हा तुम्हाला रिझल्ट यायला लागतात. तर हाच अभ्यास करत करत आम्ही असं संशोधन केलं की वेन यू फोकस ऑन युअर ब्रेथ यू ऑटोमॅटिक गेट काम. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर फोकस करता, तुम्ही ऑटोमॅटिक शांत होता. हो, हॅलो. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कोणावाडीच्या आपल्या एका नवीन एपिसोडमध्ये. तुम्हाला वाटलं असेल की मी हे काय घातलं होतं, ठीक आहे. सो आज आपल्यावर अशी एक व्यक्ती आहे ना, ज्यांनी हे डिव्हाइस बनवले. हे डिव्हाइस आहे जगातील पहिलं मनाला शांत करणारं बटन. म्हणजेच की आपण मोबाईलला ऑफ करतो, लॅपटॉपला शटडाऊन करतो, पण आपलं जे डोकं दिवसभर, आपला जो मेंदू दिवसभर चालत असतो, त्याला शांत करायला, त्याला ऑफ करायला काही बटन आहे का? तर अशाच एका क्रांतिकारी शोधाबद्दल, क्रांतिकारी डिव्हाइसबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सो हे डिव्हाइस जे आहे, याचं नाव आहे माइंड ऑफ डिव्हाइस. सो हे डिव्हाइस बनवले नाशिकच्या एका इंजिनिअरने, ज्यांचं नाव आहे विजय ठाकरे. या डिव्हाइसमुळे आपल्या डोक्याला ज्या सगळ्या लहरी आहेत, त्या सगळ्या रिलॅक्स मोडमध्ये जातात. म्हणजेच की तुमचं मन रिलॅक्स करायला हे मशीन आपल्याला मदत करतं. हे डिव्हाइस आपल्याला हेल्प करतं. सो हे डिव्हाइस काम कसं करतं, हे डिव्हाइस कसं यूज केलं पाहिजे किंवा या डिव्हाइसच्या मागील स्टोरी काय आहे, हे कसं बनलं, या सगळ्या गोष्टी बाबतीत आज आपण विजय सरांशी खूप सांगा पाहणार आहोत. सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. सो एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. तर आजकाल ना हे धावपळी जीवन खूप झालं लोकांचं, त्यामुळं स्ट्रेस झालं, रात्री झोप नाही येणं, झोपेत सुद्धा मेंदू चालला नाही. माझ्या तर होतं बरं का, आणि झोपलो ना तरी माझा मेंदू कंटिन्यू चालू राहत आहे. सकाळी फ्रेश नाही आणि हे सगळ्या गोष्टी होतात. आणि यावर तुम्ही नाही का एक सोल्युशन घेऊन आलेले आहे, की हे मशीन तुमचं माइंड ऑफ, याच्याबद्दल जाऊ आपण. तर मग सगळ्यात पहिले सुरुवात करू ना, की आपलं जे मन आहे ते कंटिन्यू ऑन असतं. म्हणजे आपण म्हणतो ना, की इंजिनच्या भाषेत, की एखादी मशीन कंटिन्यू चालू आहे, तर त्याचा मेंदूवर काय परिणाम होऊ शकतो? बघा आता कसं आहे, की पूर्वी जे लोकं होते आणि त्यांची जी जीवनशैली होती, त्या जीवनशैलीमध्ये आणि आत्ताच्या जीवनशैलीमध्ये खूप फरक आहे. म्हणजे पूर्वी डिजिटलचा जो वापर होता, स्क्रीनचा वापर होता किंवा सिस्टमचा वापर होता, हा कमी होता कमी आणि आता जास्त वाढलेला आहे. म्हणजे त्याचे भले फायदे असतील, पण तेवढे तोटे होत आहे. परंतु त्याच्याशिवाय पण आपले कामं पूर्ण होत नाही. पण तुम्ही आता जसं म्हटले, की आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण कंटिन्यूअसली आपल्या ब्रेनचा वापर करत असतो. तर त्याचं खूप सारं हे होतं, काय होतं, बर्निंग होते. मग आता आपण मशीन बघतो, मशीनचं बर्निंग होत असते. मोबाईल घेतला आपण, तसं मोबाईल आपण जास्त लोडवर आल्यावरती तो गरम व्हायला लागतो, हीट व्हायला लागतो. मशीनचं पण तसं आहे. पण आता सध्या या मनासाठी, या ब्रेनसाठी असं काही सोल्युशन नाहीये. तर ह्याला कुठेतरी रिसेट बटन, रिफ्रेश बटन असायचं पाहिजे होतं. मग तो जो इनोव्हेशन आहे, तो आम्ही केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जी शांतता आहे, हा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. येस. तर मग आता काय होतं, की बऱ्याच जण रात्री झोप येत नाही. माझा मला प्रॉब्लेम आहे, की रात्री झोप येत नाही किंवा आली तर ते सकाळी फ्रेश नाही राहत. म्हणतो ना, की दिवसभरातले विचार कंटिन्यू रात्री फिरत असतात. करेक्ट. की ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन हे आजकालच्या पॉइंटमध्ये का वाढलं एवढं? आता कसं आहे, ओव्हर थिंकिंग आणि डिप्रेशनच्या या गोष्टी कशा आहे, की जी सस्टेनेबिलिटी आहे, ती सस्टेनेबिलिटी नाहीये. म्हणजे कोणीतरी कोणाला काहीतरी बोललं, तर ते खूप लोकं लावून घेतात. त्याच्यावर 4 वेळेस विचार करतात किंवा एखादी गोष्ट राहिली, तर ती 4 वेळेस चेक करतात किंवा मला हा काय म्हणेल, नाही म्हटलं तर काय होईल?
तर त्याची चिंता, त्याची ओव्हर थिंकिंग, मग त्याच्यावर ते सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करतात. आणि मग त्याच्यामुळे ते ओव्हर थिंकिंगचे विचार वाढतात. आणि ओव्हर थिंकिंग खूप वेगवेगळ्या विषयात असते. म्हणजे त्यात पार्ट आहे. जसं ओसीडीची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे. तुमच्या रिलेशनची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे. परत वरीची ओव्हर थिंकिंग वेगळी आहे. देवाबद्दल जी आपण फिअर ओव्हर थिंकिंग म्हणतो. म्हणजे जसं काही मी आता या देवाच्या पायाने पडलो, तर माझं काय होईल का? किंवा माझ्या देवावरती पाय पडला चुकून किंवा मुंगीचा एखादा माझ्या पायाखालून जर मृत्यू झाला, तर मला काय होईल का? असं प्रत्येकाच्या धारणा ओव्हर थिंकिंगच्या फार वेगवेगळ्या आहे. आता ADHD फार आले आजकाल. हा ADHD आहे, त्याच्यानंतर तुमचं OCD आहे, बायपोलर डिसॲक्टिव्हिटी आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत त्या मेंटल डिसऑर्डरमध्ये कव्हर होत आहेत. आजकाल डिप्रेशन फार कॉमन करून ठेवले सगळ्यांनी. हो. म्हणजे लहान लहान मुलगा म्हणतो मला डिप्रेशन आले नाही. याचा अर्थच माहीत नसेल त्यांना. तर मग तुम्ही इंजिनिअर आहात बरोबर. करेक्ट. तर मग तुम्ही मेंदूकडे कसं बघता? सॉफ्टवेअर काही हार्डवेअर आहे का कसं काम करतंय मग मेंदू आपलं? येस. बघा मी ब्लड इनोव्हेटर माणूस आहे. माझे आतापर्यंत मल्टिपल पेटंट्स आहेत. मी इनोव्हेशनवरती खूप काम केलं आहे. तर सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर जी एखादी कार आहे, ती कार म्हणजे मेंदू असतो आणि त्याला चालवणारा जो ड्रायव्हर आहे ते आपलं माइंड असतं. म्हणजे तुमच्याकडे जरी BMW आहे आणि माझ्याकडे मारुती 800 आहे. परंतु त्याचा ड्रायव्हर जर एक्सपर्ट असेल, तर ती मारुती 800 सुद्धा एक रिफाईन लेव्हलला चालू शकते. हो, पण ती BMW चालणार नाही. मग प्रत्येकाचं मन कसं बनलं पाहिजे त्या मारुती 800च्या ड्रायव्हरसारखं. जे कंट्रोल असलं पाहिजे, सस्टेनेबल असलं पाहिजे आणि फ्रेश प्रसन्न मन असलं पाहिजे. म्हणजे खूप साऱ्या संतांनी म्हटलेलं आहे, की "मन ठेवा रे प्रसन्न हेच सिद्धीचे कारण." तर त्याचा तो गाभाच आहे. तर मग आता या सगळ्याचं जे सोल्युशन आहे ते तुम्ही आणलंय म्हणजे माइंड ऑफ, मन येस, ऑफ. करेक्ट. तर ह्याच्यामध्ये सांगा मला, की इंजिनिअरचा एक मुलगा जो नाशिक सारख्या एका शहरातून येतोय, म्हणजे आपण काय होतं स्टार्टअप म्हटलं, की सिलिकॉन व्हॅली, बॉम्बे, दिल्ली हा विचार करतो आपण. नाशिकमधून एक मुलगा येतो जो एक जगातलं पहिलं असेल कदाचित, आय डोंट नो मला माहीत नाही कदाचित. पण जगातलं पहिलं स्ट्रेसवर काम करणारं मशीन बनवतो. तर मग ही स्टोरी कशी आहे? हे सगळं कसं करत गेलं? कसं आहे बघा आता माझं डिप्लोमा झाला मेकॅनिकलमध्ये, नंतर डिग्री झाली. तर माझ्या सराउंडिंगचे जे लोकं होते, ते बाहेरून जरी ओके वाटत असले, त्यांचं पर्सनॅलिटी असेल, बॉडी लँग्वेज असेल, क्लॉथ्स वेअरिंग असेल, आउटफिट असेल, पण मधून आहे ना त्यांचं मन त्यांना खात असायचं. एक तर ते कुठेतरी कॉन्सन्ट्रेशनचा इश्यू असायचा, ओव्हर थिंकिंगचा असायचा, अँक्झायटीचा असायचा. पण ह्या गोष्टी मला कधी कळाल्या, जेव्हा त्यांच्या मी फार क्लोज गेलो, तेव्हा मी त्यांना ऑब्झर्व्ह केलं. म्हणजे आज मी नॉर्मल पर्सन जरी बघितला तरी मला कळतं ह्याच्यामध्ये काय-काय आहे. चला अँक्झायटी आहे, की ओव्हर थिंकिंग आहे, का डिप्रेशन आहे. तर मला ते कळून आलं आणि एक दिवशी म्हणजे माझं म्हणजे प्युअरली असं म्हणता येणार नाही, पण काही 10 ते 15 दिवस आहे ना, माझं मन आउट ऑफ कंट्रोल गेलं होतं. म्हणजे असं असतं त्या गोष्टी ओव्हर थिंकिंगसारख्या किंवा अँक्झायटीसारख्या किंवा लिटल बिट OCDसारख्या अशा 15 तर मी त्याला थर्ड पार्टीने ऑब्झर्व्ह केलं. एक्झॅक्टली मला असं काय होतंय? तर मग त्यावेळेस आणि हा बाकीच्या लोकांचा प्रॉब्लेम हा विचार करून मी याच्यावर एक्सपेरिमेंट करणं चालू केलं. तर ते एक्सपेरिमेंट होते की ब्रीथिंगवरती. त्याला सौरशास्त्र आपण म्हणतो. श्वासाचं शास्त्र. तर त्या सौरशास्त्रावरती खूप डिटेल रिसर्च केला. खूप साऱ्या लोकांशी भेटलो. त्या लोकांना कसं आपण काही सुविधा देऊ शकतो, सोल्युशन देऊ शकतो. म्हणजेच काय, की मनाला अनलॉक करायची गोष्ट एकच आहे, ती म्हणजे श्वास. तसं मोठा बंगला आपण एका कुलपाने लॉक करतो. एका चावीच्या भरोश्यावर पूर्ण गाडी किंवा बंगला आपण सोडून देतो. तसं पूर्ण माइंड जे आहे, त्याच्या अनलॉकची जी की आहे ती श्वास आहे. श्वास. बरं. येस. म्हणजे याचा बेस श्वास आहे. करेक्ट. ओके. मग तुम्ही स्वतःही फसून गेलाय का? म्हणजे कधी म्हणजे अँक्झायटी आली, तर मग त्याच्यामुळे हे तयार झाल्यास येस, येस. म्हणजे मला तर 12 ते 15 दिवसचा फील आला होता. फील आलं होतं. जे आउट ऑफ कंट्रोल मी माइंड गेलो होतो. म्हणजे मी माझ्या मनाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करायचो, परंतु ते तसं होत नव्हतं. मग मला ते असं फील झालं, की माझं काहीतरी ओव्हर थिंकिंग वाढलेलं आहे किंवा अँक्झायटी वाढलेली आहे किंवा लिटल बिट ओसीडीसारखं मी म्हटल्याप्रमाणे असं थोडं फील व्हायचा. आणि मग त्याच्यामुळे मला असं वाटलं, की ह्याला आपण मन जेव्हा आपण प्रसन्न करतो, ज्याला म्हणतो ना मन जिंका तर दुनिया जिंकाल. तर ते एव्हरीथिंग इज माइंड आहे. म्हणजे तुमच्या असेट्सला एवढं महत्त्व नाहीये. तुमच्या रिलेशनशिप सेकंडरी येते. तुमच्या बाकीच्या गोष्टी येतात. पण मन जर असेल तर हे सगळे पिलर आहे तुमचे. प्रॉपर्टी असेल, असेट असेल, रिलेशनशिप असेल, सगळ्या गोष्टी. मग ह्याच गोष्टीतून मग त्याचा उदय झाला आणि ते सोल्युशन सगळ्यांसमोर आणलेलं आहे. बरं आता मी जर सांगितलं तुम्ही इंजिनिअर आहात, तर मग तुमचं बॅकग्राऊंड पण सांगा म्हणजे तुम्ही शैक्षणिक कसं काय काय? माझा डिप्लोमा मेकॅनिकल झाला महावीर पॉलिटेक्निकला. तिथं मी टॉपर होतो कन्सिस्टंटली. त्याच्यानंतर मग डिग्री माझी मेकॅनिकलमध्ये झाली. त्याच्यानंतर ऑटोमेशन इंजिनिअरिंग झाली आणि रिसेंटली मी माइंड इंजिनिअर झालो आहे सायकॉलॉजिस्टमध्ये. तर आता सगळा माझा हा पूर्ण प्रवास म्हणजे जे पाहिजे ना, हे डिव्हाइस बनवण्याकरता मेकॅनिकल, सायकॉलॉजिस्ट सगळे आहे तुमच्याकडे. जे येस. डिग्री पण नॉलेज पण म्हणे. तर मग आता आपण मेन पॉइंटवर मेन हो. मुद्दे येऊ, की
माइंड ऑफ ए मशीन नेमकं हे डिव्हाइस नेमकं आहे काय आणि कसं काम करतं? बघा मी म्हटल्याप्रमाणे जे आपलं मेन जो पार्ट आहे बॉडीचा मेंदू म्हणजे आपल्या एक प्रकारची गाडी आहे आणि त्याला चालवणारा जो ड्रायव्हर म्हणजे माइंड आहे. बरोबर आहे. तर आपलं जे माइंड आहे याला अनलॉक करायचं काम श्वास करतं. तर आपलं डिव्हाइस एक्झॅक्टली काय करतं, ज्या आपल्या 2 नाड्या असतात. एक इडा असते, एक पिंगळा असतं. ओके. ह्या कधी इडा चालू असते, कधी पिंगळा चालू असते आणि त्यातली मधली जी सुषमा पण एक असते. ठीक आहे. पण ही जास्त लोकांना माहीत नसते. तर हा सगळा बॉडीचा जो कंट्रोल आहे, म्हणजे एखादं दुखणं तुम्हाला बरं करायचं आहे, एखाद्या गोष्टीवर मात करायची आहे. जेव्हा तुम्ही ह्या इडा-पिंगळाच्या गोष्टी समजता सौरशास्त्राच्या थ्रू, तेव्हा तुम्हाला रिझल्ट यायला लागतात. तर हाच अभ्यास करत आम्ही असं संशोधन केलं, की व्हेन यू फोकस ऑन युअर ब्रेथ, यू ऑटोमॅटिक गेट काम. जेव्हा तुम्ही तुमच्या श्वासावर फोकस करता, तुम्ही ऑटोमॅटिक शांत होता. मग त्या श्वासाला कॅप्चर करून, प्रोसेस करून, त्याला व्हायब्रेशन ॲड करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ॲट द सेम टाईम बॅकग्राऊंडला बायनौरल फ्रिक्वेन्सी देणं. तर हे सगळं संशोधन करून आम्ही मनाला शांत करतो. म्हणजे शांतच नाही करत, तर पुढे जाऊन मी तुम्हाला हे सांगतो, की अँक्झायटी असेल, ओव्हर थिंकिंग असेल, स्ट्रेस असेल, रात्री झोप येणं न असेल किंवा कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून प्राप्त होतात. थोडक्यात काय, हे डिव्हाइस तुमचं ऑटोमॅटिक मेडिटेशन करून घेतं. तर मग हाच ना, की मेडिटेशन लोकांना का जमत नाही? याच्यामागे काय कारण? हां, मेडिटेशन जमत नाही बघा, म्हणजे चित्त जे हरवलेलं आहे आज. तुम्ही 2 मिनिटं बसता, तुमच्या मोबाईलला कोणाचं नोटिफिकेशन येतं, कोणाचा कॉल येतो. मध्येच आठवतं, यार मी हे काम नाही केलं तर मला कोणतरी काय म्हणेल? किंवा कोणाची तरी चिंता असते, ओव्हर थिंकिंग असते. त्याच्यामुळे जे ध्यान आहे, चित्त आहे, ते आज हरवून गेलेलं आहे आज सगळ्यांचं. म्हणजे मेडिटेशन नाकेबरोबर झालेलं आहे. म्हणजे तुमचंच उदाहरण घ्या किंवा दुसरं जवळच्याचं उदाहरण घ्या. बरोबर. मेडिटेशन करायला बसता, पण ते कन्सिस्टन्सी फॉलो केली जात नाही त्या ठिकाणी. मग हे मशीन कसं हेल्प करतं त्याच्यामध्ये? हां, हे मशीन कसं करतं, तुमच्या श्वासाला कॅप्चर करतं लाईव्हवरती. म्हणजे कुठलाही रेकॉर्डेड नाही, तो लाईव्ह तुमचा जो आहे आणि तोच तुम्हाला प्रोसेस करून, कॅप्चर करून तुम्हाला ऐकवला जातो. आणि तो ऐकवल्यामुळे तुम्ही काय आता अस्थिर झालेलं जे मन आहे तुमचं, ते स्थिर होतं. आणि स्थिर झाल्यामुळे काय होतं, तुमच्या ब्रेनमधून जे काही गुड हार्मोन्स आहे, जसं डोपामाइन आहे, सेरोटोन आहे, ते सिक्रेट व्हायला लागतं. ॲट द सेम टाईम तुमचं कॉर्टिसॉल, नैराश्याचं हार्मोन, ज्याला बॅड हार्मोन्स म्हणतो आपण, ते हळू कमी होतं. मग असं झाल्यामुळं तुम्ही जाता माइंडफुलनेसमध्ये. तर माइंडफुलनेस म्हणजे काय? मनाची सजगता. जी मेडिटेशनची अवस्था 4 ते 5 वर्ष केल्यानंतर प्राप्त होते. तर ती माइंडफुलनेसमध्ये आहे. आता माइंडफुलनेस म्हणजे आपला कॉमन भाषेत शब्द आहे त्याला प्रेझेन्स ऑफ माइंड. प्रेझेंटमध्ये राहणं. आणि जेव्हा तुम्ही प्रेझेंटमध्ये राहायला लागता, प्रेझेन्स ऑफ माइंड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॉजिकल थिंकिंग. आणि लॉजिकल थिंकिंगमध्ये तुम्ही आलात, मग तुमचं टेन्शन असेल, तुमचं डिप्रेशन असेल, ओव्हर थिंकिंग असेल, चिंता असेल, हळू कमी होते, फोकस वाढतो आणि झोपेमध्ये इम्प्रूव्हमेंट होते. व आपलं बोलणं झालं होतं, की सायको अकॉस्टिक्स म्हणजे हा प्रकार काय आणि हे दोन्हीचा आपल्या मनावर कसा परिणाम होतो किंवा हे मशीन कसं त्याच्यामध्ये हेल्प करतं? बघा ध्वनीचं जे शास्त्र आहे ते खूप वेगवेगळं आहे. जसं तुम्ही एखाद्या देवळात गेल्यानंतर, तो घंटानाद ऐकल्यानंतर तुमच्या वेगळे व्हायब्रेशन क्रिएट होतात किंवा तेच तुम्ही डीजेच्या कोणाच्या प्रोग्राममध्ये गेलात तर व्हायब्रेशन वेगळे क्रिएट होतात. तर ध्वनीचं जे सायन्स आहे ते खूपच मोठं आहे. तर त्या सायन्सच्या मध्ये आम्ही 80% जे लाईव्ह ब्रीथिंगचं जे सायन्स आहे ते ॲड केलेलं आहे आणि मग ते माइंड ऑफ डिव्हाइसचं निर्मिती आम्ही केली आहे. नाही. मग ते लाईव्ह ब्रीथिंग सायन्स कसं काम करतं? थोडं सांगाल त्याच्याबद्दल? हां, तेच जसं मी म्हटल्याप्रमाणे तुमचं ते लाईव्ह कॅप्चर करून तुमच्या ब्रेनमधले जे काही गुड हार्मोन्स आहेत, जसं सेरोटोनिन आहे, डोपामाइन आहे, ते सिक्रेट होतात. कॉर्टिसॉल लेव्हल कमी होते आणि तुम्हाला जे काही स्ट्रेस, अँक्झायटी, ओव्हर थिंकिंग, चिंता, चिडचिड, राग-राग या गोष्टी कमी व्हायला लागतात. कारण हे मी ऐकलं नाही का, की मी जेव्हा करायचो मेडिटेशन जेव्हा करायचो ना, हां, हां. तेव्हा हे मेडिटेशन कसं काय ते म्हणायचे, की तुम्ही श्वासावर कंट्रोल ठेवा. श्वासावर पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, पण ते होत नाही. करेक्ट. ते नाही होऊ शकतं काय बरोबर. ओके. तर मग आता हां, पुढे बायनॉरल बीट्स वगैरे मग हे काय प्रकारे? कारण मी ऐकलेलं आहे आधी हे. बायनॉरल बीट्सबद्दल YouTubeवर सुद्धा आहेत अवेलेबल्स काही. मग त्याचा कसा फायदा होतो किंवा बघा आता कोणतंही तुम्ही सॉन्ग घेतलं, ट्रॅक घेतला किंवा इन्स्ट्रुमेंटल घेतलं, त्याच्यामागे फ्रिक्वेन्सी असते वेळापत्रक. मुळात 5 फ्रिक्वेन्सी असतात. डेल्टा असते, अल्फा असते, थीटा असते, बेटा असते आणि गॅमा असते. जेव्हा तुम्ही झोपेत असता, तेव्हा तुम्ही डेल्टा मोडमध्ये असता. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही झोपेतून मध्येच उठता, तेव्हा तुमचे असते थीटा मोडमध्ये असता. ओके. आणि जेव्हा तुम्ही इमॅजिनेटीमध्ये आहात, म्हणजे काहीतरी इमॅजिन वगैरे करताय, कसं थीम तयार करायची, तुम्ही अल्फामध्ये असता. आणि मी आता तुमच्याशी बोलतोय. मी बोलतोय पण काही थोडे विचार पण करतोय. मी बीटामध्ये आहे आता. बरं. आणि जे साधू संत, मग जे आहे ते टोटली कॉन्सन्ट्रेशनमध्ये असतात. ते गॅमामध्ये असतात. म्हणजे 0.5 हर्ट्झपासून तर जी फ्रिक्वेन्सी आहे, ती 300 हर्ट्झपर्यंत जाते. म्हणजे ज्या 4 फ्रिक्वेन्सी मी सांगितल्या तुम्हाला सुरुवातीच्या, त्या 30 हर्ट्झपर्यंत असतात आणि 30 हर्ट्झ टू अनलिमिटेड जी आहे ती गॅमा फ्रिक्वेन्सी असते. तर असे तुमच्या मनावरती हे तरंग येत असतात आणि त्याच्याने तुम्हाला इफेक्ट होत असतात.
बायनोरल बीट्स हे म्युझिक टेप आहे काही? हां, हे प्रत्येक सॉन्गमध्ये किंवा साउंडमध्ये बायनरी फ्रिक्वेन्सी असतेच. ती हिडन असते. आता एखादं तुम्हाला सॉन्ग आवडतं याचा अर्थ तुम्हाला फ्रिक्वेन्सी आवडते, पण ते सायंटिफिक भाषेत तुम्ही लक्षात घेत नाही ते. तुम्हाला सॉन्गच असं क्लिक होतं मनामध्ये, की हां, मला हे सॉन्ग आवडतं. पण त्याच्यामागे एक फ्रिक्वेन्सी असते. हां, बरं. जे जे झोपत त्यांची फ्रिक्वेन्सी कोणती असते? येस. जे झोपत नाही त्यांची फ्रिक्वेन्सी बीटा. सारखं चंचल. मी आता हे करू, ते केलं, ते करायला पाहिजे होतं, हे करायला पाहिजे होतं, असं झालं, तसं झालं. मम्मीचा फोन, पप्पाचा फोन, गर्लफ्रेंडचा फोन, मग हे झालं, ते झालं. विचार, चिंता, त्याच्यावर परत घाबरणं, त्याच्यावर सोल्युशन काढणं, पुढचं 5 वर्षाचा विचार करणं, आत्ताचं काय ते सोडून देणं, पुढचं 5 वर्षाचं जगणं. ते नको असलेले विचार त्याला जोपासणं. धिस इज कॉल्ड याचं तुम्ही आत्ताची जी जेन झी जी आहे, त्याला आपण म्हणू शकतो. बीटा. हां. ओके. तर मग आता तुमचे जे निवडले घेऊ आपण नाही का, की नाशिकमध्ये एवढे शोध लागले. तर मग हे धाडस कसं करावसं वाटलं नाशिकमधून एवढं मोठं धाडस केलं? बघा धाडसाचं जे मूळ आहे ते इच्छाशक्ती आहे. म्हणजे जर ती इच्छाशक्ती कोणत्या क्षेत्रात जर असेल, तर धाडस ते ऑटोमॅटिक होऊन जातं आपल्याकडं. तसा आजचा प्रवास जो होता, आजचा बराच लांबचा प्रवास होता. कुठेतरी इच्छाशक्ती स्ट्राँग होती. म्हणून ते रात्री सुधारण्याचं आमचं धाडस होतं. तर ते प्रत्येक गोष्टीमध्ये असंच असतं. तसंच म्हणजे मला ते ऑब्स्टिकलचं असं काही वाटत नाही, की आपण जरी छोट्या शहरात आहोत आणि आपण एवढी मोठी झेप कशी घेऊ आणि त्यात काय प्रॉब्लेम येतील. त्याच्यामुळं इच्छाशक्ती प्रबळ असल्यामुळं पुढचे रस्ते सगळे ऑटोमॅटिक ते ओपन होत जातात. त्याच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. बरं जेव्हा तुम्ही सांगितलं नाही का तुमच्या मित्रांना, आसपासच्या लोकांना, की मी मनाचा बटन बनवतोय, माइंडचा बटन बनवतोय, तेव्हा कोणी हसलं वगैरे असतं काही झालं कधी? असं काही असतं का? असं कोणी म्हणलंय? हां, म्हणजे आता खूप सारे लोकं ट्रॅडिशनल झोनमध्ये जगतात. जे काही लोकं जे असतात ते लोकांबरोबर डिस्कस करतात. काही लोकं आयडियावर डिस्कस करतात आणि काही लोकं त्यांच्यातलं डिस्कस करतात. तर मग ह्याच्यामध्ये असे काही लोकं होते, की तुम्ही काय बनवलंय? त्याचा काय उपयोग होणार आहे? आता एक प्लास्टिकचा तुकडा आहे आणि ह्याच्याने काय होणार आहे? तर असे पण काही लोकं म्हणायचे. परंतु ते हळू लोकांनी वापरत गेले, लोकांना बेनिफिट होत गेले. भरपूर साऱ्या मीडियाने तुम्ही बघू शकता कव्हरेज केलेलं आहे. तर मग ते पेटंट आपल्याला भेटलेलं आहे. ई-जी व्हेरिफाईड झालेलं आहे. परत आम्हाला आज आयुष मिनिस्ट्रीनी इन्व्हाईट केलं होतं. मागच्या 2-4 दिवसा अगोदर. त्याच्यानंतर केंद्र शासनाचा आपल्याला पुरस्कार दिला. तर हे सगळं आमचा लेखाजोखा आहे. तो सगळा बघितला, सगळं आमची हिस्ट्री बघितली आणि ह्यालाच एक आम्हाला एक फ्रुटफुल काहीतरी त्यांनी दिलेलं म्हणता येईल. असं सगळं काही आहे ते. मग आता हिची ट्रायलची प्रोसेस कशी होती? म्हणजे पहिलं ट्रायल करून घेतलं गेलं किंवा याच्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होत गेली हळू? हां, त्याच्या ट्रायल्स बघा आता प्रत्येकाचं मन वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे ट्रायल ह्याच्या खूप आवडत्या. त्यामुळे म्हणजे आता फोर व्हीलर एकदा बनवल्यानंतर त्याच्यात वेगवेगळी माणसं आपण शिफ्ट करू शकतो. पण मग मन प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या असतात, मेथोडॉलॉजी वेगळी असतं, फिलॉसॉफी वेगळी असते. तर हे ट्रायल करणं म्हणजे खूप अवघड काम आहे. हां. ठीक आहे. तर याच्यामुळे आम्हाला मल्टिपल लोकांशी आम्ही ट्रायल घेतल्या. त्याच्यानंतर मग काही योगावाले लोकं असतील, मेडिटेशनवाले असतील, हायप्नोथेरपिस्ट असतील, सायकियाट्रिक लोकं असतील, सायकॉलॉजिस्ट असतील, डॉक्टर असतील, पेशंट असतील. अशा सगळ्या लोकांचं आम्ही ते रिसर्च असेल, डेव्हलपमेंट असेल, क्लिनिकल रिसर्च असेल, तर सगळा अभ्यास करत ते रिफाईन करत आम्ही पुढे आलो. आणि हे करताना कसं असतं, हे तर झालं आपलं सॉफ्टवेअर थिंग. म्हणजे माइंड एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे. पण तितकंच महत्त्वाचं आहे, की हार्डवेअर. म्हणजे प्रत्येकाचा शेप फेसचा वेगवेगळा आहे. तुमचा शेप वेगळा आहे, माझा शेप वेगळा आहे. तुम्हाला पण ते बसलं पाहिजे, मला पण बसलं पाहिजे. एक साईज रिफाईनमेंट झाली पाहिजे. तर तो एक मोठा आमच्यासमोर चॅलेंज होतं. तोही आम्ही कालांतराने त्याच्यात सोल्युशन काढून सॉल्व्ह केला तो. तर असं सगळं डेव्हलपमेंट रिसर्चचा आमचा हा जर्नी आहे. मग ज्याच्यावर तुम्ही पहिली ट्रायल घेतली होती त्यांचा अनुभव कसा होता? पहिली ॲक्चुअली ट्रायल जी घेतली त्यांचा अनुभव म्हणजे असा होता, की त्यांना आम्ही फिजिकली कन्सेप्ट सांगितली होती. त्यांना आम्ही असं सांगितलं होतं, की तुम्ही 2 हात तुमचे असे घ्या, 2 कानाला लावा आणि तुमचं ब्रीथिंग तुम्ही ऐका. तर त्यांना ते 2 मिनिटासाठी असं वेगळं वाटलं, की काहीतरी सोल्युशन आहे, ज्यानी आपण थोडं स्थिर होतोय. पर्सेंटेज त्यावेळेस 5% असतील, 8% असतील, 10% असतील. पण ते जे काही पुढचं सायन्स आहे किंवा पुढचं फ्युचर आहे, ते आम्हाला क्लिक झालं त्यावेळेस, की ह्याला जर आपण डेव्हलप केलं, हे जरी आज हात असतील, तर उद्या त्याला आपण एक डिव्हाइस बनवू शकतो. बरोबर आहे. तर त्या हातापासून तर डिव्हाइसपर्यंत तो प्रवास आम्हाला त्यावेळेस दिसला होता आणि मग त्याची निर्मिती मग आम्ही केली. ही मशीन पहिल्यांदा कोणी वापरलं? फर्स्ट टाईम कोणी वापरलं? हे आमचे मित्रच होते, किरण रणमाळे म्हणून. हां. त्यांना दिलं होतं वापरायला आम्ही. तर मग याचं हार्डवेअर बनवणं कितपत अवघड गेलं? कारण भारतात तेवढं सोपं आहे बनवणं हार्डवेअर. ते नाशिकमध्ये राहून. हां आणि आता बघा हार्डवेअरमध्ये याच्यातले जवळपास 32 ते 35 पार्ट आहे याच्यामध्ये. आता आजही आम्ही जी काही मॅन्युफॅक्चरिंग वगैरे केलेली आहे, याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे गुजरात असेल, आपलं विठ्ठलवाडी असेल, मुंबई असेल, त्याच्यानंतर आपलं बंगलोरच्या काही व्हेंडर्स असतील. अशा भरपूर ठिकाणचे काही व्हेंडर्स आहेत, काही डिझायनर आहेत, डेव्हलपर आहेत, सायंटिस्ट आहेत. तर सगळ्यांकडे आम्हाला ते काही व्हिजिट करावं लागल्या, भेटावं लागलं. तर त्याच्यासाठी बरंच ट्रॅव्हलिंग असेल, त्यांचे इनपुट्स असतील, त्याचे एक्सपेरिमेंट असेल, या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आम्हाला.
मग तुम्ही ते असेंबल नाशिकमध्ये करता? मॅन्युफॅक्चरिंग स्वतः आम्हीच करतो. तुमचंच आहे? येस, म्हणजे मोल्ड असतील, त्याचे फिरत आउटसोर्स नाही. असतील. हो, हो. अ नाही, प्युअरली मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्वतःचंच आहे. हां, बरोबर. हो. तर मग मेक इन इंडियामध्ये बोलतो आपण. तर मग भारतीय सिस्टम तुम्हाला म्हणजे तेवढं सपोर्ट केलं का आतापर्यंत? किंवा करते का? कसं होतं, की गव्हर्नमेंट छान-छान स्कीम काढतं. पण ते इम्प्लिमेंटेशन जे आहे, ते इम्प्लिमेंटेशन होत नाही खरं सांगायचं गेलं तर. म्हणजे नाशिकमध्ये आता असं म्हणायला नको, पण मग NEC नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर आहे. त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने खूप साऱ्या स्कीम्स अलाउड केलेल्या आहे. पण जेव्हा एखादा एंटरप्रेन्योर त्या ठिकाणी जातो, त्याचा प्रयत्न करतो, पण जो फॉलोअप सिस्टम आहे किंवा सपोर्ट सिस्टम फारच वीक आहे. म्हणजे त्याला स्वतःला चकरा माराव्या लागतात तिथं खूप वेळा फॉलोअपसाठी. वरतून तिकडून कॉल येत नाही त्यांना किंवा त्यांचा फॉलोअप घेतला जात नाही, की तुम्ही आता फर्स्ट स्टेपला आहात, सेकंड स्टेपला कसं जायला पाहिजे, थर्ड स्टेपला कसं जायला पाहिजे. तर तो गॅप खूप आहे. तर मग अजूनही मी म्हणेल, की म्हणावं तसा जसा बंगलोरसारखा जो सपोर्ट आहे, तसा महाराष्ट्रात, नाशिकमध्ये तर पाहायला मिळत नाही अजून. आणि मिळालाच तर फार तो ज्याचा फारच जवळचा कॉन्टॅक्ट आहे किंवा रेफरन्स आहे, त्याचाच जास्त गोष्ट पुढे जात असतं. तर मग आता पुन्हा आपण रिझल्ट्सवरच येऊ, की अशा कोणत्या केसेस आहेत का जे सांगू शकता? कोणाच्या गोळ्या बंद झाल्या, झोपेच्या गोळ्या वगैरे असतील. येस. असं काही आहे का? हां. सांगा मला. आता बघा आपलं जे आहे मोस्टली 80% लोकं युजर्स आहेत आपल्या डिव्हाइसचे. तर याच्यामध्ये काही ज्या लेडीज आहे, काही जेंट्स आहे, काही यंगेस्ट आहे. तर काही 2-1 लेडीज आहेत, ते डॉक्टरकडे मागच्या 6 ते 7 वर्षापासून जात आहे. मग त्या डॉक्टरकडे गेल्यानंतर सेरोटॉन नावाचं मेडिसिन असतं किंवा मेलोटॉन नावाचं एक झोपण्यासाठी औषध असतं. पण काय होतं, जशी की स्प्रिंग असते, त्या स्प्रिंगला आपण असं दाबून धरतो. तर गोळ्या काय करतात, त्या स्प्रिंगसारख्या दाबून धरतात. जेव्हा तुमच्या गोळ्या बंद होतील, ती स्प्रिंग अशी उफाळते. हो. त्याचा त्रास होतो. तर सेम त्या लोकांना झालं. म्हणजे मागच्या काही वर्षांपासून ते मेडिसिन घेत आहेत, थेरपी घेत आहेत, तिथं जात आहे. पण ते आतून त्यांना नको-नकोसं झालेलं आहे. त्या लोकांना हे दिल्यानंतर त्यांना नॅचरली त्यांचं हीलिंग चालू झालं आणि त्यांना बरं वाटायला लागलं. त्यांच्या लाईफमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. तर काहींनी गोळ्या मला विचारून सुद्धा बंद केल्या आहे, की "सर मी आता गोळ्या बंद करत आहे. फुल टाईम तुमच्या मशीनवर मी शिफ्ट होत आहे." आणि त्यांचा सुद्धा अनुभव चांगला आहे. एक पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा ते वापरलेलं आहेत. तर म्हणजे अशा बऱ्याचशा केसेस आहे. आय-टी प्रोफेशनल असतात किंवा जी मुलं आहे ज्यांना अभ्यास अभ्यास करायचा आहे कंटिन्यू, त्यांना याचा उपयोग होऊ शकतो. 100% कसा उपयोग होऊ शकतो? काय करू शकतो? बघा कॉन्सन्ट्रेशन आणि फोकसचा जो पाया आहे, तो आहे तुमचा ब्रीथिंग पॅटर्न. हं. कारण की तुम्ही बॉक्स टेक्निक जी आहे, 4 सेकंद तुम्ही जर इन्हेल केलं, 4 सेकंद जर होल्ड केलं आणि 4 सेकंद रिलीज केलं, तुमचं जे पसरलेलं मन आहे, भरकटलेलं मन आहे, ते एका जागी येतं. बरं. जर एवढ्या छोट्याशा एक्सपेरिमेंटने जर एवढे चेंजेस होत असतील, तर आम्ही तुम्हाला असं सिस्टम देतो, की तो ब्रीथ तुमच्याबरोबरच असणार आहे. तर मग त्याच्यामुळे काय होतं, परसेप्शन तुमचं रेशो वाढतो. आकलन वाढतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, फोकस वाढतं. आम्ही बऱ्याचशा आमच्या स्कूलचे जे मित्र आहेत किंवा स्कूलला पण आम्ही काही कॅम्पस घेतलेले आहेत, आम्ही लेक्चर दिले आहेत. त्या ठिकाणचे पण विद्यार्थी ते वापरतात. त्यांना पण त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे. मी स्वतः पण ते वापरून कॉलेजला ॲक्चुअली टॉपर आलो होतो. पण तेव्हा एकदम बेसिक लेव्हलला प्रोटोटाइप मॉडेल होतं. तर असंही त्याचे बेनिफिट्स आहेत. तर मग आता हे यूज कसं करायचं ह्याच्याबद्दल सांगा ना? हां, हे तुम्ही जे बघू शकत आहात आता, ज्याला आम्ही पूर्वी व्हॉईस फोन असं नाव दिलं आहे आणि आता माइंड ऑफ त्याचं आहे. व्हॉईस हां, व्हॉईस फोन जो व्हॉईस आवाजावर चालणारा जो आहे तो आणि रिसेंटलीच आम्ही जे पेटंट आहे, ट्रेडमार्क आहे, ह्याच्यावर आम्ही केलेलं आहे. तर हा वापरायचा कसा? हा जनरली हा अप-डाऊन होतो. आवडते का? हां, म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यानुसार आपण अप-डाऊन करू शकतो ॲडजस्टेबल आहे. आणि हा तुम्हाला असा कानावर टाकायचा असतो. म्हणजे हा वरच्यावर टाकून चालत नाही, तर हा प्रॉपर तुमच्या कानाला इन्सर्ट व्हायला पाहिजे आणि तुम्हाला असं सेट करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला बसायचं आहे. पूर्णपणे फोकस तुमच्या श्वासावर करायचा आहे आणि इथून जी बॉडी आहे तुम्हाला रिलॅक्स सोडायची आहे आणि पूर्ण फोकस तुमच्या श्वासावर तुम्हाला 8 ते 10 मिनिटं द्यायचा आहे. हे दिल्यानंतर तुमचा झोन जो आहे तो चेंज होतो. तुम्हाला वेगळा शिफ्ट भेटतो. तुमचा मूड हे होतो आणि तुमचं मन स्थिर व्हायला लागतं. तर असं जसं तुम्ही वापरत जाल, तसं तुम्हाला तुमचे वेगवेगळे रिझल्ट येतील. कारण प्रत्येकाचं मन मी म्हटल्याप्रमाणे वेगळं आहे. प्रत्येकाचे रिझल्ट वेगळे आहे. प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या आहेत. तर हे डिव्हाइस तुम्हाला गेम चेंजर तुमच्यासाठी आहे. काहींना 2 दिवस लागेल, काहींना महिना लागेल. हो, येस, काहींना येस, येस. वेळ लागू शकतो. काही इतका नाही वेळ लागू शकतो. कारण कसं हां. असतं प्रत्येकाची कमांड जी आहे माइंडची ती वेगवेगळी असते. वेगळी असते. बरं तर सर मग आता तुम्ही आज इथे येताय तर मग तुम्ही एक्सपोला जाऊन आले पुण्यामध्ये. येस, तर मग तुम्ही प्रमोशन्स कसे करता यायचे किंवा कोलॅबोरेशन असतं काही कंपनी तुम्हाला अप्रोच करतात का? असं काही आहे का? येस. बरोबर. आता भरपूर साऱ्या ठिकाणी काय होतं, की हे जगातलं प्रथम असं इनोव्हेशन आहे. तर खूप सारे जे मेडिटेशन करणारे वेलनेस सेंटर चालवणारे असतील किंवा डॉक्टर्स असतील, सायकियाट्रिक असेल, सायकॉलॉजिस्ट असतील किंवा असं आयुष मिनिस्ट्री आहे जसं नीन नॅचरोपॅथीचं जे IITचं सेंटर आहे नॅशनल सेंटर. तर असे भरपूर सारे ठिकाणं जे आहेत किंवा त्या संस्था आहेत त्या आम्हाला इन्व्हाईट करत असतात हं. डेमॉन्स्ट्रेशनसाठी. डी-वाय पाटीलचे जे काही मेन प्रमुख आहे त्यांचा आज खूप सारे मोठा विस्तार आहे.
त्यांनी सुद्धा मला इन्व्हाईट केलेलं आहे. तसेच बाकीचे चॅनलवाले जे आहे ते पण म्हणता, हॉस्पिटलवाले असतील, तर त्यांनी आम्हाला त्यांच्या इथं बोलवत असता. अ, अजून त्याच्यापुढे असं की जे इंटरनॅशनली मेडिटेशन क्लासेस घेता, म्हणजे 100 देशांपेक्षा जास्त काही फिरलेले आहेत. ते गौरव सर म्हणून आहे. ते 100 पेक्षा जास्त देशात फिरलेले आहेत. तर त्यांनी सुद्धा आम्हाला कोलॅबोरेट केलेलं आहे, की आपलं जे इनोव्हेशन आहे, ते फक्त भारतात न ठेवता त्या इतर पूर्ण जगात आपण कसं घेऊ शकतो. तर त्यांनी त्याच्यावरती पूर्ण ॲक्शन काम चालू केलेलं आहे. असे खूप सारे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोक आहेत, जे आम्हाला कायमसाठी रेडी आहेत. आयटी ते सेक्टरमध्ये लोकं बोलवतात काय रिक्रुटर्स वगैरे? आय-टी सेक्टरला रिसेंटली आताच एक इम्रान खान सर म्हणून आहे. त्यांनी रिसेंटलीच आम्हाला अप्रोच केलेला आहे. म्हणजे आय-टी कंपन्यांमध्ये सर्व्हिस देता, खास करून मेंटल हेल्थ संदर्भात. तर तेही मोठ्या प्रमाणात आमच्याशी टाय करत आहेत आता. तर मगाशी मॅम मला म्हटले होते, की काही केसेस आहेत, की तुम्हाला फोन आलेले. तुमची एक रील व्हायरल झाली. तुम्हाला 1400 कॉल्स आले बरोबर 10 दिवसात. बरोबर. तर मग त्यामुळे असे पण काही कॉल्स होते, की मी आतमध्ये करतोय तर मला डिव्हाइस हो, पाठवा. येस, येस. हे असे काही सांगा ना काय आहे ते? तर हे जे काही जेव्हा रील्स क्रिएट झाली होती आणि ती जेव्हा व्हायरल झाली, तेव्हा प्रचंड म्हणजे 10 दिवसात 1300-1400 कॉल आले. त्याच्यापैकी काही लोकं डायरेक्ट असे मला म्हणायचे, की "सर मला आत्ताच्या आता तुम्ही दिवस द्या. मी 1 तासात आत्महत्या करणार आहे. 2 तासात आत्महत्या करणार आहे." बरं, एक लोक नाही, असे 3 ते 4 लोकं होते आणि त्यांचं जे काही इमोशन होतं, वे ऑफ कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये साफ दिसून येत होतं, की फार फ्रस्ट्रेट झालेले आहे, फार म्हणजे टोकाला गेलेले आहेत. काहीही करू शकता. ते दिसून येत होतं असं. आणि त्यासाठी ते म्हणायचे, "सर काहीही करा, तुम्ही आम्हाला भेटा, काहीही करा, तुम्ही डिव्हाइस पाठवा." तर अशी ही परिस्थिती मार्केटमध्ये झालेली आहे. तर काही तर केस असे आहे, की गडचिरोलीची एक केस आहे, जो 16 वर्षाचा मुलगा होता. तो राग इतका यायचा, की तो त्याच्या आईला मारायचा, वडिलांना मारायचा. मग तो एकुलता एक होता. त्याचे घरचे पण त्याला रिव्हर्स काय केलं, तर तो काहीतरी करून घेईल आणि मग 4 एक तासाने त्यालाच पश्चाताप व्हायचा, "यार मी काय करून बसलो." म्हणजे त्याचं मन कसं व्हायचं, एक साइडला हॉट, एक साइडला कोल्ड, एक साइडला हॉट, कोल्ड. मग आता त्याच्याने काय होणार, तो आज ना उद्या काहीतरी गडबड करून बसणार. तर हे कुठेतरी जो मन भरकटलेला प्रकार आहे ना, तो शांत होणं खूप गरजेचं आहे. तर मग फ्युचर प्लॅन्स काय आहेत माइंड ऑफचे? बघा, माइंड ऑफचं आपण सगळ्यात पहिले बेसिक व्हर्जन बनवलं होतं. त्याच्यानंतर ॲडव्हान्स व्हर्जन आता रिसेंटली आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं व्हर्जन आहे. जे पूर्णपणे तुमच्या माइंडला मॅपिंग करून तुम्हाला सोल्युशन देईल. जसं की आपण बघतो की सॅन फ्रान्सिस्को किंवा न्यूयॉर्कमध्ये ज्या कार आहे, त्या फुल्ली रोबोटिक कंट्रोल आहे. ऑटोमॅटिक. यू हॅव टू जस्ट गिव्ह अ प्रोग्राम दॅट कार डिलिव्हरी फ्रॉम ए पॉइंट टू बी पॉइंट. बरोबर आहे. तसं सेम जेव्हा तुम्ही असाल, ते डिव्हाइस लावा. जेव्हा तुम्हाला वाटतं की माझा मूड फार बोर आहे, तेव्हा तुम्हाला फक्त एक स्विच दाबायचा आहे. तुम्ही वेगळ्या झोनला जाल. झोनला जाल म्हणजे तुम्ही शिफ्ट व्हाल. अल्फामधून किंवा बीटामधून अल्फामध्ये जाल किंवा थीटामध्ये जाल किंवा गॅमामध्ये जाल. तर तुम्हाला फक्त ते प्रेसिंग करायचं आहे. तो सगळा कंट्रोल, सगळा प्रोग्राम, सगळं तुमचं ते बायोमेडिकल सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर करून ते आमचं नेक्स्ट एआय थ्रू जे आहे ते सगळं असं डेव्हलपच्या प्रोसेसमध्ये आहे. सध्या आता ग्लोबली पाठवण्याकरता काय प्रयत्न करू राहिला? बघा, आम्हाला सांगायला आनंद होईल या ठिकाणी, की आम्हाला अशा ग्लोबली दुबईच्या पण 2 ऑफर आलेल्या आहेत कंपन्यांच्या. पुण्याची एक ऑफर आलेली आहे आणि नाशिकची पण एक मोठी ऑफर आलेली आहे. परंतु कसं असतं, नुसतंच ऑफर येऊन चालत नाही, तर त्यांचं एथिक्स पण तेवढं मॅटर करतं. बरोबर. तो त्या क्षेत्रातला तो एक्सपर्ट असणं गरजेचं आहे आणि खूप छान रिस्पॉन्स आहे आम्हाला आणि सगळा आमचा असा प्रवास चाललेला आहे. लवकरच हे ग्लोबली जायला पाहिजे. कारण नक्कीच. गरज आहे सगळ्यांना. आजकाल एक खूप मोठा इश्यू आहे डिप्रेशन, अँक्झायटी होतात किंवा म्हणजे लोकं नाईट शिफ्ट करतात. ही खूप जास्त हाल चालू आहेत. येस. तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे मॅम इमोशनच्या बाबतीत? आणि मी असं ऐकलेलं आहे की मॅनिफेस्टेशनबद्दल तुमचा अभ्यास आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये हे मशीन कसं काम करू शकतं? सो जेव्हा सर ह्याच्यावर काम करत होते, ॲट द सेम टाईम मी नॅचरोपॅथी पण करत होते आणि मी ज्या कम्युनिटीसोबत काम करते, तिथे माझं प्रॉडक्ट डिझायनिंग म्हणून जे काम चालू आहे, त्या ठिकाणी आम्ही जेव्हा ह्या प्रोग्रामबद्दल डिस्कस केलं, की असा-असा प्रोग्राम एक घरी बनवतोय, ज्याच्यावरती आमचं काम चालू आहे. सो मॅनिफेस्टेशनमध्ये काय होतं ना, की तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी विचार करता आणि तुम्ही ठरवता, की समजा 2 वर्षांनी मला ₹50,00,000 असलेली नोकरी मिळवायची आहे. हे बऱ्याच जणांचं आता सगळं प्रत्येकाचं तेच आहे, की मला ₹50,00,000 हवे वर्षाला आणि मी रोज ते घोकत राहणार. पण मनात कुठेतरी डाऊट असतो, ₹50,00,000 होतील का? म्हणजे तुम्ही स्वतःच सेल्फ डाऊट करतात आणि मग ते नाही होत आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे कसं असतं, थॉट प्लस ॲक्शन इज इक्वल टू मॅनिफेस्टेशन. सो तुम्ही थॉट्स तर देताय, बट त्याला ॲक्शन नाहीये. जोपर्यंत तुम्ही ॲक्शनमध्ये येत नाही, तोपर्यंत त्या गोष्टी होत नाही. मी बऱ्याच ठिकाणी असं ऐकते, की जेव्हा तुम्हाला एखादं काम करण्यासाठी डिग्री लागते, तर ते काम तुम्ही भविष्यात कोणतंच चांगलं करू शकत नाही. नाही ती गोष्ट तुम्हाला वेल्थ देऊ शकते, ना हेल्थ देऊ शकते. त्यासाठी तुम्हाला काय लागतं, तुमचा स्वतःचा आत्मविश्वास आणि ते स्किल मिळवण्यासाठी तुम्हाला घाई किंवा धडपड करायची गरज नसते. ते आपोआप येतं. तुम्हाला क्युरिओसिटी असते.
तुमचं इंटेन्शन कंटिन्युअसली तिथेच काम करतं, की नाही मला ह्या गोष्टीसाठी काम करायचंय. आणि ते केव्हा होतं जेव्हा तुमची लॉजिकल थिंकिंग चालू असते त्यावेळेला. मग हे जेव्हा डिव्हाइस मी वापरायचे ना स्वतःसाठी, त्यावेळेस माझं हे लॉजिकल थिंकिंग सुरू झालं. कारण मी पण अशा फेजमधनं गेले, की ज्यावेळेस माझं ले ऑफ असेल किंवा मग माझं पण मॅटर्निटी नंतर एक सुट्टी झाली मोठी आणि त्यानंतर ब्रेक झाला. बायकांमध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे, बरोबर. की 2-3 वर्षाचा ब्रेक झाला. आता माझं आयुष्य इथे संपलं. आता मी मात्र काहीच करू शकत नाही आणि ज्या व्यक्तीला सवय असते कंटिन्यू अर्निंगची, तिचं स्टॉप झाला. आता मी पण जेव्हा कमवत होते ₹1.5 ते ₹2 लाख माझा पगार होता महिन्याला आणि तो अचानक बंद पडला. त्यात मी माझं ऑलरेडी इंडिपेंडेंटली घर घेऊन ठेवलंय, कार घेऊन ठेवली आहे, सगळं आहे. आणि लग्नानंतर मी अचानक ते माझ्या घरच्यांवर नव्हती टाकू शकत, की आता तुम्ही सांभाळा. तो माझा आणि स्वभावात पण नाहीये आणि ते मला होतं, की मी केलंय तर माझी जी जबाबदारी आहे, मी ते सांभाळायचं आहे. मग एवढ्या ह्याच्यात मी स्वतःला एवढं सगळं गुंतवून घेतलं होतं, एवढ्या ओव्हर थिंकिंगमध्ये गेले होते, की आता सगळं संपलं, आता काहीच नाही होऊ शकत. पण मनात ना माझ्या कधीच हा विचार नाही आला, का माझं घर आता जाणार आहे. हा एक विचार होता माझ्या डोक्यात, की माझं घराला धक्काही लागणार नाही. हे माझ्या कधीच झालं नाही. आणि मॅटर्निटीमध्ये पण डिलिव्हरी करताना डॉक्टरकडनं चुकीच्या डिलिव्हरी झाल्या. माझे ऑपरेट झाले 2-3 त्यामुळे. त्यामुळे पण मी जरा खचले होते. पण त्या गोष्टीने मला आणखीन उभं राहायला मदत केली आणि सरांचा जो सपोर्ट होता, तो होता माझ्यासोबत. ॲट द सेम टाईम त्यांनी हे डिव्हाइस नेमकं त्यावेळेला बनवलं. ते मला नेहमी विचारायचे, "हे तू लावून बस, मला सांग तुला काय होतंय? हे तू लावून बस, तुला सांग काय होतंय?" आणि मी त्या दरम्यान बंगलोरला होते. आम्ही दोघं सोबत नव्हतो. त्यामुळे मी ते लावून बसले, की अक्षरशः झोपताना पण मी ते लावून बसेल. आणि मग मला ते फोकस व्हायला मदत झाली. म्हणजे सरांचा खरं तर माझ्यावरती युजेबिलिटी टेस्टिंग करायचा विचार होता. पण ते माझ्यावरती इतकं मॅजिकली वर्क झालं ना, म्हणून मी ते म्हणते, की नाही सर मॅनिफेस्टेशन पण होतं याच्यामध्ये. कारण की व्यक्ती जेव्हा त्याच्या ब्रीथिंगवरती कॉन्सन्ट्रेट होतो ना, तेव्हा आपोआप मॅनिफेस्टेशन वर्क होतं. कारण की त्या थॉट्सला मला ॲक्शन द्यायला मदत भेटली. आणि मी अक्षरशः माझं 6 महिन्याचं बच्चू घेऊन तिकडे होते. मग मग मला ते ना होतं असं म्हणत ना, की इमोशनली तुम्ही कुठेतरी स्वतःलाच ड्रॅग करतात. बरोबर. आणि ते माझं मात्र तिथे नव्हतं होत. मी उलटं जास्त उभं राहत होते, की नोकरी नव्हती. पण तरी मी बंगलोरला जाऊन दुसरा खर्च करून, पैसे मॅनेज करून कसंही तिथे माझं राहणं, ॲट द सेम टाईम छोटं बाळ, आमच्यामध्ये पण डिस्टन्स परत आणि माझ्या आई-वडिलांमध्ये पण डिस्टन्स. कारण माझ्यासाठी माझी आई माझ्यासोबत होती. सो तो एवढा फॅमिली सपोर्ट, शिवाय माझ्या सासू-सासऱ्यांचा पण फार सपोर्ट होता. त्यांनी मला एवढ्या लांब जाऊ दिलं, एवढ्या छोट्या बाळासोबत. त्यांना ते होतं, की ठीक आहे, नाही, ती पण स्वप्नवेडी आहे, त्यांना माहिती होतं. बरोबर आहे. त्यामुळे मला तो चान्स भेटला, मी गेली आणि येस माझ्यासाठी ह्या डिव्हाइसचं असं वर्क झालेलं आहे. आणि मी जेव्हा कॉल्स येतात, तर सरांचे जर काही कॉल असेल, फिमेल असेल एखादा, जर त्यांना जर असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा मला मदत भेटली. म्हणजे माझे जेव्हा मी स्टेटस वगैरे टाकले किंवा आम्ही कुठेतरी काहीतरी टाकलं, तर मला पण माझ्या फ्रेंड सर्कलमधनं कॉल आलेले, की असं तुमचं जे डिव्हाइस आहे मला यूज करायचंय. माझीच एक फ्रेंड होती, तिचं पण ले ऑफ झालेलं. तिचं दुसरं बच्चू झाल्यानंतर ले ऑफ. घरामध्ये तिची जी पहिली स्टेटस होती ना, व्हाईल शी वॉज अर्निंग, खूप डिफरंट होती. आता तिची सासू तिला हेल्प करत नाही. नवरा म्हणतो, "तुझं तू बघून घे, बाळ तू सांभाळून घे." सो हा तिच्या स्टेटसमध्ये फरक पडल्यानंतर तिला जे जाणवलेलं बॅकग्राऊंड आहे, तिने ते मला सांगितलं आणि मी तिला फक्त एकच म्हणाले, की "तू घरामध्ये फक्त एकच कर, की तुझा नवरा तुला खूप हेल्प करतोय, असं त्याला थँक म्हणत राहा." आपण नाही असं करतो, की यार एखाद्या हॉटेलला थांबलो, तिथे पाणी नाहीये. शी यार काय हॉटेल होतं यार, तिथे काहीच भेटलं नाही, काही सोय नाही, काही नाही. पण यार रात्रभर तुम्ही झोपले तिथे. ती शांतता तुम्हाला भेटली, यू शुड से बरोबर. यू शुड बी थँकफुल फॉर इट. ठीक आहे, 2 गोष्टी खराब होत्या, हरकत नाही. पण जेवढं भेटलं तेवढ्यासाठी तर थँकफुल राहा. आणि मग त्यातनं मग मला आत्ताच वाटतं, आता आमच्यासोबत आज तेच झालं. आम्ही रस्त्यावर थांबलो होतो, पाणीच नव्हतं 1-1.5 तास. मी अक्षरशः पब्लिक टॉयलेट वगैरे यूज करून बाकीच्या गोष्टी केल्या. पण ठीक आहे, आय वॉज ओके, की नाही ठीक आहे. त्यांनी मला रात्रभर तिथे झोपायला तर दिलं. बाकी मी त्यांना म्हणाले, की प्लीज तुम्ही नेक्स्ट कस्टमरसाठी करायचा प्रयत्न करा. त्यांच्यासाठी ही वेळ नका येऊ देऊ. पण ठीक आहे, नंतरून मी फक्त एवढंच म्हटले आणि पाणी आलं तिकडे. मग आम्ही मॅनिफेस्टेशन वर्क्स. हो, म्हणजे तुम्ही जर थँकफुल राहतात, तर ते सुद्धा त्या फेजला सुद्धा पोहोचण्यासाठी तुमचं इथे शांत राहणं खूप गरजेचं आहे. आणि तुमची जी बॉडी आणि माइंड अलाइनमेंट आपण ज्याला म्हणतो ना, ती सगळी श्वासांवरती आहे. तुम्ही जेव्हा श्वास करताना, घेताना, ब्रीथिंग होते, इन्हेल होते, एक्सेल होते ना, त्यावेळेला सगळं तुमच्या लंग्समध्ये राहतं
आणि सगळा सपोर्ट जो आहे म्हणजे तुमचं ब्लड सर्क्युलेशन वगैरे जे पण होतंय, ते सगळं काय होतं? ऑक्सिडाइज होतं पहिले बॉडी. पाण्यामध्ये सुद्धा म्हणजे आपली सगळी जी बॉडी आहे ती 70% आणि 30% नेचरमध्ये पण ते आहे, इथे पण तेच आहे. म्हणजे तुम्ही जर आता पॉडकास्ट बनवता, तर तुमच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही कंटेंट पण जर तसाच टाकला ना, तुम्ही जे अल्गोरिदम देतात ना, त्यावरच तुमचा पॉडकास्ट पण तेवढा रन होतो किंवा व्ह्यूज तेवढे भेटतात. सो हे महत्वाचं आहे, की तुम्ही कंटेंट का देताय तुमच्या माइंडला आणि त्यावर मग ते माइंड रन करतं आणि ते कंटेंट आपण कसं द्यायचं ह्यासाठी हे डिव्हाइस. डिव्हाइस. तुमचं कसं रोल आहे? तुम्ही कसं सरांना सपोर्ट केला? कारण मगाशी तुम्ही म्हणले मला, की सर बरेच दिवस बाहेर असतात, हां. भेटत नाही असं. यावेळेस तुमची पण चिडचिड झाली कधी, की सर आपल्याला वेळ देत नाही? सो याच्यासाठी मला असं वाटतं, की मी ज्या फेजमधनं गेले, तर आमचं दोघांचं ऑब्जेक्टिव्ह तेच होता, की आपल्याला सगळ्यांना मदत करायची आहे माइंडफुलनेसमध्ये येण्यासाठी. कारण नवरा-बायकोमध्ये रिलेशनशिप सध्या हा एक बिझनेस झालाय. रिलेशनशिप तुम्ही जर बघितला. मी प्रॉडक्ट डिझायनर सो आय नो रिलेशनशिप कंप्लीटली आता अ, एक हे आहे, की तुम्ही त्यावर बिझनेस करू शकता. त्यासाठी तुमच्या ॲप्लिकेशन डिझायनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमधनं मी गेले सो आय नो. तर अ, मी सरांना नेहमी सांगते कोणी जर भेटलं ना, म्हणजे कोणी जर सहज जरी म्हटलं, की "यार तुझा नवरा तुला काय काम मग कामापुरतं मग तुला वेळ तर नाही भेटत." आय होतं, "ठीक आहे म्हणतो माझ्यासोबत राहतायत, वेळ आहे आम्हाला तेवढा. मी पण बिझी आहे, ते पण बिझी आहेत." बट आमच्या दोघांचे ऑब्जेक्टिव्हज मात्र तेच आहेत. आम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा आम्हालाही माहिती नव्हतं, की आम्ही दोघं एकत्र येऊन काही काम करणार आहे की नाही. पण ते योगायोगाने झालं. सो हे मॅनिफेस्टेशन अगेन तुम्ही म्हणू शकता. करेक्ट. तर आमचे जे ऑब्जेक्टिव्हज आहेत, ते मॅच ते झाले. आहेत. बरोबर. हो. ते आपोआप जुळले. म्हणजे मी नॅचरोपॅथी करते हे सरांना माहिती नव्हतं आणि सर अशा डिव्हाइसवर काम करताय हे मला माहिती नव्हतं. बरं. हे आपोआप नंतर आमच्या लक्षात आलं जेव्हा सरांनी मला हे डिव्हाइस दिलं, की बाबा हे तुला बघायचंय, ऐकायचंय, काहीतरी करायचंय. हे आम्हाला नंतरून कळलेलं. तुमचा कसा रोल आहे या सगळ्या प्रवासामध्ये? आत्ता सध्या तरी जसं की आता मी फ्रीलान्सिंग करते थोडंफार माझं तिकडे काम असतं आणि सरांसोबत मग मी सरांना जसं ते मला प्रश्न विचारतात त्यांच्या घरात आले का मग ते मला ते सांगतील, की "अरे असं-असं झालं आज." जसं आपण घरात आल्यानंतर बोलतो एकमेकांशी आणि मग ते जसं कळलं, तसं मग मी त्यांना सांगते, की "तुम्ही हे पण ॲड करून बघा ना त्याच्यामध्ये." म्हणजे आता मी प्रॉडक्ट डिझायनर असल्यामुळे मी सरांना बाकी गोष्टींमध्ये पण करते. आमचे जे गौरव सरांनी ज्यांचा त्यांनी उल्लेख केला मगाशी त्यांना पण मी जाऊन भेटले. आणि मग ते सर पण आम्हाला म्हणाले, की तुम्ही याच्यामध्ये आणखीन काही ॲड करू शकता. जर त्यांचे काही कॉल जास्त वगैरे आले, असिस्टंट अवेलेबल नसेल, तर जर टीममध्ये कोणी कमी असेल, तर मी समजा फोन वगैरे घेतला, तर त्यावेळेस मला त्या लोकांचे इनपुट्स येतात. कारण मी 13 वर्षापूर्वी एका काउन्सिलरकडे काम केलंय 5 वर्षासाठी. म्हणजे तो माझा आणखीन एक वेगळा एक्सपिरियन्स असेल. तर ते मनोदय रुग्णालय म्हणून आहे नाशिकमध्ये, त्यांच्याकडे मी काम केलं होतं जवळ-जवळ 5 वर्ष. सो मेडिकल पण मी सांभाळायचे, काउन्सिलिंग सेंटर पण सांभाळायचे, ॲक्यू टेस्टिंगचं सेंटर पण मी सांभाळायचे. तर त्यावेळेस जे डिस्कशन व्हायचं ना, मग ते माझ्या लक्षात राहिलेले काही-काही. मग ते आता कुठेतरी इथे डॉट्स रिलेट झालेत यूज आणि लागले. येस आणि मग त्यातर्फे मग सरांना थोडं मदत करायला होतं. वाह! सो थँक यू सो मच. तर मग सगळ्यांना काय सल्ला सांगाल एक ज्यांना मेडिटेशन जमत नाही? मी म्हणेल तुम्ही मानसिक शांततेसाठी, आंतरिक शांततेसाठी तुम्ही टूर्सला जाता, ट्रॅव्हलला जाता, मंदिरात जाता, पिकनिकला जाता. म्हणजे शांती आपण बाहेर सापडतो. पण खरी शांती ती आपल्यामध्येच लपलेली आहे. फक्त त्याचा तुम्हाला की अनलॉक करायची आहे. तर ती की अनलॉक श्वासाने येऊ शकते. मग त्यासाठी तुम्ही असा काहीतरी टूल वापरा. जे जगातला ऑलरेडी आम्ही पहिलं डेव्हलप केलंच आहे. तर त्याच्याने तुम्ही श्वास अनलॉक करून तुमच्या जीवनाचं शांतता मिळवू शकता. विथिन मिनिट्समध्ये. शेवटी म्हणतो ना, मन के जीते जीत है, मन के हारे हार. तर जिसने नहीं मन के ऊपर काम किया, उसका लाइफ हो गया तमाम. बरोबर. नाही मन कंट्रोल नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत. करेक्ट. ज्यावेळेस तुमचं आता माझं आहे ना, की शूट जर असलं, हां. तर समजा मला झोप यायला लागते, तर माझं शूट पूर्ण खराब होतं. बरोबर. कारण शांतच नाही डोकं. मला ते विचारताच येत नाही पुढच्याला काय करेक्ट, प्रश्न आहे. करेक्ट, करेक्ट. सो थँक सो मच सर तुम्ही थँक सो मच मॅम. येस सर, वेलकम. आणि आता माझा असा विचार आहे, की हे ना मशीन मी 4-5 दिवस ट्राय करू ना, हा प्रॉडक्ट आपल्या 1 ते 15 दिवसांनी पडणार आहे किंवा 8 दिवसांनी पडेल. तर त्याच्यामध्ये लाईव्ह रिझल्ट टाकेल मी याचे 4-5 दिवस वापरून मला कसं रिझल्ट येतोय. त्याच्यानंतर मग याचा प्रॉपर एक रिव्ह्यू टाकेल मी म्हणजे या व्हिडिओच्या एंडिंगला. सो थँक सो मच आणि आमच्याकडे छोटी आठवण आहे तुमच्याकडे. येस, सो प्लीज. येस. थँक यू सर. थँक यू सो मच. जबरदस्त. थँक यू. थँक सो मच. ओके. सो व्हिडिओमध्ये पॉडकास्टमध्ये मी सरांना म्हणलं होतं, की मी या डिव्हाइसचा एक ऑनेस्ट रिव्ह्यू देईल. म्हणजे की 2-4 दिवस मी हे डिव्हाइस वापरेल. मग याचा रिव्ह्यू व्हिडिओच्या एंडिंगला ॲड करेल. सो धिस इज अ रिव्ह्यू. ओके. सो बेसिकली जेव्हा तुम्ही हे डिव्हाइस घालता, ठीक आहे.
सो याच्यामध्ये काय होतं, की तुमचा जो श्वासाचा आवाज आहे, तो तुम्हाला प्रोसेस करून ऐकवला जातो. ठीक आहे. थोडक्यात म्हणजे की जर तुम्ही मेडिटेशन करत असाल ना, तर तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या श्वासावर लक्ष द्यायला केंद्रित करायला सांगितलेलं असतं. ते जनरली लोकांना जमत नाही. म्हणजे मेडिटेशन लोकांना जमत नाही. मला सुद्धा जमत नाही बऱ्याच वेळेला. सो तर ह्याच्याकरता मशीन काम करतं. तुम्हाला मेडिटेशन करण्यासाठी हेल्प करतं म्हणजे तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हे मशीन तुम्हाला मदत करतं. ठीक आहे. आणि माझा अनुभव असा आहे की 2 दिवसामध्ये की माझ्या डोक्यातली जी गर्दी होती ना, विचारांची ती कमी झाली. ठीक आहे. 2 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे फरक पडणार नाहीये. हा फक्त माझा 2 ते 3 दिवसाचाच अनुभव आहे. पण हां, माझी विचाराची गर्दी बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि मला झोपसुद्धा शांत लागली. हे मी तसं व्हिडिओत म्हटलं होतं, की मला झोपेचा प्रॉब्लेम थोडासा आहे. म्हणजे लॅपटॉप, कॉम्प्युटर सतत समोर असल्यामुळे रात्री झोप नाही येणे हे प्रकार होतात. आय-टीवाल्यांबरोबर सगळ्यांना माहीत असेल किंवा जे टेक्निकल फील्डमध्ये त्यांच्या बाबतीत. सो तर मी सांगेल, की हे डिव्हाइस तर बेस्ट ऑफ बेस्ट आहे सगळ्यांकरता. ठीक आहे. जे कोणी लॅपटॉप समोर कंटिन्यू काम आहे किंवा ज्यांना स्ट्रेस आहे किंवा ज्यांना ओव्हर थिंकिंगचा त्रास आहे त्यांच्याकरता हे डिव्हाइस एक वरदान आहे. ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला मेडिटेशन करण्यासाठी हे मशीन हेल्प करतं. तुमचा जो श्वास आहे तोच आवाज तुम्हाला ऐकवला जातो आणि एक सायन्स आहे जे सरांनी एक्सप्लेन केलं व्हिडिओमध्ये, की त्या श्वासाच्या आवाजाने तुम्ही रिलॅक्स होत जाता. ठीक आहे. सो दॅट्स इट. धिस इज अ रिव्ह्यू. सो जर तुम्हाला बाय करायची असेल तर खाली तुम्हाला मी सरांचा कॉन्टॅक्ट टाकून देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही हे ऐकू शकता. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कॉन्सेप्ट असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू अँड बाय.